नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला. SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइममध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. घरफोडी करून मोठ्या प्रमाणात सुताची बाचकी व बॉक्स चोरी केल्याचे गंभीर आरोपातून चौघांची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर. इचलकरंजी शहरातील रेणुकानगर झोपडपट्टीजवळ असलेल्या तेजा ट्रान्सपोर्ट्सच्या गोडाऊनमधील मुख्य दरवाजाचे व गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून 16 सुताची बाचकी व 5 सुताचे बॉक्स चोरीस गेलेबाबतची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे नोंद झालेवरून शिवाजीनगर पोलीस ठाणे यांनी तपास व चौकशी करून संशयावरून सागर सपाटे, रियाज मुसडगे, सुनील माने, अरविंद कोरवी यांना अटक करून तसा तपास पूर्ण करून त्याबाबतचे दंड संका क्रमांक 454, 457, 380 व 34 प्रमाणे दोषारोपपत्र इचलकरंजी येथील मे न्यायालयात पाठवण्यात आले. यावेळी सर्व आरोपीचे वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी मे न्यायालयात काम पाहिले. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राप्रमाणे खटल्याची सर्व आरोपींचे विरुद्ध सुनावणी सुरू झाली. या प्रकरणी मे न्यायालयात फिर्यादी यांचेसह पंच, इतर अन्य साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मात्र फिर्यादी, पंच व साक्षीदार यांचे जबाबात बरेच विसंगती असल्याने तसेच साक्षीदार यांचे जबाबात आरोपी यांनी घरफोडी व चोरी केल्याचे निष्पन्न झाले नसून चोरीस गेलेले सुताचे बाचकी व बॉक्सचे ओळख व मालकीबाबत कोणताही पुरावा हजर केला नसल्याने प्रस्तुत आरोपी यांचे विरुद्ध आरोप व फिर्याद सिद्ध होण्याकरिता आवश्यक पुरावा नाही. याबाबत संशयित सर्व आरोपीचे वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयितांविरोधात ठोस पुरावा नसल्याने संशयित आरोपीची मे न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सदरकामी न्यायालयीन कामकाजात ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांना ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अजय मांढरे, ॲडव्होकेट अकील मुजावर, जयवंत घोरपडे, अल्फिया जमादार व काझिम जुमानी यांनी सहकार्य केले.